हाय एव्हरीवन, मी डॉक्टर नेहा डोणगावकर, मी डर्मेटॉलॉजिस्ट आहे। बऱ्याच लोकांना जो कॉमन त्रासदायक अंडर आय डार्क सर्कल्सचा त्रास असतो त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे आणि खूप महत्त्वाची माहिती आहे, तरी शेवटपर्यंत पाहत राहा। तर अंडर आय डार्क सर्कल्स होण्याची कारणं काय ते आपण पहिले बघूया। डोळ्याखालची त्वचा ही खूप नाजूक असते आणि ती स्किन खूप पातळ असते आणि त्याच्यामुळे त्याच्या खाली ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या खूप बारीक असतात, त्याच्यामुळे त्या निळसर कलरच्या दिसतात। तर जेव्हाही तुमच्या डोळ्याखाली काळसरपणा जो येतो तर त्या ब्लड व्हेसल्सचा तो निळसर कलर असतो आणि त्वचा पातळ जर झाली तिथली तर मग तो जास्त दिसायला लागतो। आणि अंडर आय डार्क सर्कल्स म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय काय होतं, तर एकतर डार्क सर्कल्स येतात, तिथे सुरकुत्या पण येतात बऱ्याचदा डोळ्याखाली, म्हणजे रिंकल्स, डार्क सर्कल्स आणि त्याच्यासोबत अंडर आय बॅग्स पण काही लोकांच्या एजनुसार वर आलेल्या दिसून येतात। आणि काही लोकांना तिथे हे सगळं काही नसेल तर अप्पर आयलिड आणि लोअर आयलिड मिळून जेव्हा डार्क पूर्ण ब्लॅक झालेला असतो तो भाग, तर ते एक प्रकारे पिगमेंटेशन पण असू शकतं। तर अशी डोळ्यांची जी रचना असते त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला डार्क सर्कल दिसून येतात। मग आता डार्क सर्कल्स होतात तर त्याची काय कारणं आहेत, तर सगळ्यात कॉमन कारण आहे जे तुम्ही स्वतः तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करून जे डार्क सर्कल्स आहेत ते कमी करू शकतात, ते म्हणजे तुमची नियमित असणारी झोप। जर तुम्ही झोप कमी प्रमाणात घेत असाल तर डोळ्याखालचे डार्क सर्कल्स वाढतात आणि तुमच्या शरीराला व्यवस्थित जर झोप मिळत नाही तर ते टॉक्झिन्स पण शरीराबाहेर टाकल्या जात नाही, न्यूट्रिएंट्स पण मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे तिथे डार्क सर्कल्स येतात। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला जर खूप स्ट्रेस असेल, तुमच्या लाईफमध्ये काही स्ट्रेस आहे, तुम्ही सारखं इरिटेट होत आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा अंडर आय डार्क सर्कल्स वाढतात। तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल तर ते तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये करू शकता। योगा प्राणायाम करू शकता किंवा ॲटलिस्ट प्राणायाम जरी केलं तरी तुमचा पीस ऑफ माइंड जर चांगला राहिला तर तुम्हाला डार्क सर्कल्स कमी येतील। तिसरं महत्त्वाचं कारण आहे, बऱ्याचदा हेरिडिटरी डार्क सर्कल्स दिसून येतात। काहींच्या फॅमिलीमध्येच तसे दिसतात की आईला आहे, वडिलांना आहे, तर मग त्या मुलांमध्ये पण डार्क सर्कल्स दिसून येतात। तिसरं कारण आहे की ॲनिमिया जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा डोळ्याखाली काळं होतं। ॲनिमिया असेल आणि त्याच्यासोबत काही न्यूट्रिशनची डेफिशियन्सी असेल तर डार्क सर्कल्स खूप फास्ट तयार होतात आणि बऱ्याचदा तरुण मुलामुलींमध्ये हे डार्क सर्कल दिसतात तेव्हा आयर्न डेफिशियन्सी असते, कुणाला व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी असते, तर त्याच्यामुळे सुद्धा डोळ्याखाली डार्क सर्कल दिसून येतात। बऱ्याचदा हल्ली मुली जे डाएट करतात तर त्याच्यामध्ये क्रॅश डाएटिंग जर करत असेल तर न्यूट्रिशनल सप्लिमेंट तुम्हाला मिळत नाही। तुमच्या शरीराला जर ते सप्लिमेंट मिळाले नाही तर त्याचा पहिला परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतो आणि डोळ्याखाली डार्क सर्कल्स तयार व्हायला सुरुवात होते। तर क्रॅश डाएटिंग करताना हे लक्षात घ्या की तुम्हाला न्यूट्रिशनल व्हॅल्यूज त्या डाएटमधून मिळत आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं असतं। काही लोकांना अल्कोहोलची सवय असते, ज्यांना अल्कोहोल रेग्युलर घेण्याची सवय आहे त्यांच्या डोळ्याखाली सुद्धा डार्क सर्कल्स येतात। तर मग अल्कोहोलची सवय कमी करण्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे। आणि बऱ्याच लोकांना कशाची तरी ॲलर्जी असते, जेव्हा खूप ॲलर्जिक रिॲक्शन्स येतात तर तेव्हा ॲलर्जी असताना खूप जास्त शिंका येणे, डोळ्याला खाज येणे, सारखं डोळ्यांना चोळणे, तर असं जर होत राहिलं तर मग डोळ्याखाली रिंकल्स पण येतात आणि डार्क सर्कल्स पण दिसून येतात। तर त्या ॲलर्जीजमुळे सुद्धा त्याच्यावर कसा उपाय करायचा तर त्या ॲलर्जीच्या ट्रीटमेंट घेऊन किंवा सारखं डोळ्याला हात न लावता किंवा डोळ्याला सारखं न खाज येत असेल तरी सारखं डोळ्याला न चोळता तुम्ही त्याच्यावर काही प्रमाणात तरी कंट्रोल करू शकता। एज हा खूप मोठा फॅक्टर आहे की एजनुसार सुद्धा डोळ्याखाली डार्क सर्कल दिसतात। एजनुसार येणारे जे डार्क सर्कल्स असतात तर ते डोळ्याखाली ज्या रिंकल्स आहेत ते स्किन एका जागेवर जमा होते आणि जेव्हा ती एका जागेवर जमा होते तेव्हा त्या ब्लड व्हेसल्सचा निळसरपणा जास्त उठून दिसतो। शिवाय एज वाढत चालल्यामुळे स्किनसुद्धा हळूहळू पातळ व्हायला लागते आणि थिन स्किन असल्यामुळे मग ते डार्क सर्कल्स कायमच राहतात आणि ते कंटिन्यू दिसतात। तर अशा प्रकारे रेग्युलर डार्क सर्कल्स येण्याची ही इतकी कारणं आहेत। थँक्यू।